लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मोहम्मद पैगंबरांच्या कर्तव्यानुसार मानव जीवन जगणे हाच खरा स्वर्गाचा मार्ग. वलांडीतील पहिल्याच इस्तेमाला अपेक्षेपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती. देवणी तालुक्यातील वलांडी येथे दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या इस्लामी धार्मिक तबलिगी उमुमी इस्तेमाची शांततामय, भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात मोठ्या उत्साहात सांगता झाली. वलांडी येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या इस्तेमाला अपेक्षेपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे एवढ्या मोठ्या जनसमुदायातही कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या इस्तेमासाठी राज्यातील विविध भागातून हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी प्रशासनाच्या वतीने 108 रुग्णवाहिका, अग्निशामक दल व आवश्यक यंत्रणा तैनात ठेवण्यात आली होती. सुदैवाने कोणतीही आपत्कालीन घटना न घडता इस्तेमाची शांततेत सांगता झाली. इस्तेमाच्या अंतिम प्रवचनात हाफिज मौलवींनी मार्गदर्शन करताना सांगितले की मोहम्मद पैगंबरांनी दाखवून दिलेल्या कर्तव्यानुसार मानव जीवन जगून त्या कर्तव्यांची अंमलबजावणी करणे हाच खरा स्वर्गाचा मार्ग आहे. पैगंबरांच्या आचार विचारातून जीवन जगण्याचा खरा संदेश मिळतो, असेही त्यांनी नमूद केले. आयोजक समिती व स्वयंसेवकांच्या वतीने पिण्याचे पाणी, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय मदत तसेच हजारो वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. दरम्यान वलांडी येथील मरकज मस्जिदचे हाफिज जिब्रील आलम यांनी 2 दिवस सतत नमाज पठण करून संपूर्ण परिसर भक्तिमय केला. शेवटच्या प्रवचनात हाफिज मौलवींनी इस्लाम धर्मातील मूलभूत तत्वे नमाज, संयम, सदाचार, आपुलकी, सामाजिक बांधिलकी व मानवतेचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. धर्म हा माणसाला माणसाशी जोडणारा दुवा आहे. आज जगाला सर्वाधिक गरज आहे ती प्रेम, एकोपा, सहिष्णुता आणि शांततेची, असेही त्यांनी सांगितले. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत विश्वशांती, धार्मिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व समाज घटकांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी विशेष दुवा प्रार्थना करण्यात आली. देश व जगात शांतता, सुख, समृद्धी, आजारमुक्त जीवन आणि नैतिक मूल्यांची वृद्धी व्हावी अशी ही प्रार्थना करण्यात आली. या इस्तेमाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला धार्मिक आचार विचारांबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव अंगीकारावा असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक, आयोजक समिती तसेच प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे वलांडीतील हा इस्तेमा धार्मिक एकता, शिस्त आणि शांततेचा आदर्श ठरल्याची भावना भाविकातून व्यक्त होत आहे. रिपब्लिकन वार्ता, लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.